नमस्कार मित्रांनो, मी मयूर लहाने तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीमधील इंटरव्ह्यूबद्दल. तुम्ही पवित्र पोर्टल इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करत आहात का? पण अजूनही तुमच्या मनात क्वेश्चन्स आहेत. इंटरव्ह्यूमध्ये नेमकं काय विचारतात? पॅनल कसं असतं? इंटरव्ह्यू कसा असतो? काय प्रश्न विचारले जातात? आणि नेमकी तयारी कशी करायची? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सिलेक्शन कसं मिळवायचं? कारण खरं सांगायचं झालं तर खूप जण एक्झाम क्लिअर करतात, मेरिटमध्ये सुद्धा येतात, पण इंटरव्ह्यूमध्ये मागे पडतात. पण का? कारण त्यांना प्रॉपर गायडन्स मिळत नाही, कॉन्फिडन्स कमी पडतो आणि इंटरव्ह्यूमध्ये काय बोलायचं हेच क्लिअर नसतं. पण आता टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की पवित्र पोर्टल इंटरव्ह्यू कसा असतो, कोणते क्वेश्चन विचारले जातात, टीचिंग डेमो कसा घ्यायचा आणि सिलेक्शन मिळवण्यासाठी एक्झॅक्ट काय स्ट्रॅटेजी वापरायची. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत नीट बघितला तर इंटरव्ह्यूबद्दल तुमचा कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवलवर जाईल. म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचे प्रश्न नक्की विचारा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मित्रांनो, सर्वात आधी समजून घेऊया पवित्र पोर्टल अंतर्गत इंटरव्ह्यू नेमका कसा असतो. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, हा इंटरव्ह्यू खूप टफ नसतो, पण तो खूप इम्पॉर्टंट असतो, कारण इथे तुमचं फायनल इम्प्रेशन बनतं. साधारणपणे इंटरव्ह्यू पॅनलमध्ये 2 ते 5 मेंबर्स असतात, ज्यामध्ये स्कूल मॅनेजमेंटचे मेंबर्स, हेडमास्टर किंवा सब्जेक्ट एक्सपर्ट असू शकतात. तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जातं आणि तुम्ही पॅनलसमोर बसल्यानंतर इंटरव्ह्यूला सुरुवात होते. सुरुवातीला ते तुम्हाला कम्फर्टेबल करण्यासाठी सिंपल क्वेश्चन विचारतात, जसं की इंट्रोड्यूस युअरसेल्फ. इथूनच तुमचा कॉन्फिडन्स जज केला जातो. यानंतर हळूहळू इंटरव्ह्यू पुढे जातो आणि ते तुमच्या सब्जेक्ट नॉलेजवर क्वेश्चन विचारायला सुरुवात करतात. पण फक्त नॉलेज नाही, तर ते बघतात की तुम्ही ते नॉलेज विद्यार्थ्यांना कसं समजावणार आहात, म्हणजेच तुमची टीचिंग स्किल किती स्ट्रॉंग आहे. काही वेळा ते तुम्हाला सिच्युएशन बेस्ड क्वेश्चनसुद्धा विचारतात. आता आपण एक छोटंसं उदाहरण बघू, जेणेकरून तुमचा डाऊट क्लिअर होणार. समजा जर क्लासमध्ये स्टुडंट डिस्टर्ब करत असेल तर तुम्ही काय कराल? यातून ते तुमची क्लासरूम हँडलिंग स्किल चेक करतात. आणि खूप महत्त्वाचा भाग म्हणजे टीचिंग डेमो. काही स्कूल्समध्ये तुम्हाला छोटासा डेमो घ्यायला सांगितला जातो, जिथे तुम्हाला एखादा टॉपिक 5 ते 10 मिनिटात शिकवायचा असतो. इथे ते बघतात तुमची टीचिंग स्किल कशी आहे, तुमचा व्हॉईस क्लिअरिटी कसा आहे, बोर्ड वर्क नीट आहे का, आणि तुम्ही स्टुडंटला मॅनेज करता का. म्हणजे ओव्हरऑल इंटरव्ह्यूमध्ये 3 मेन गोष्टी चेक केल्या जातात: तुमचं नॉलेज, तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमची टीचिंग ॲबिलिटी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही टीचर म्हणून फिट आहात का, हे इथे डिसाईड करतात. म्हणून हा इंटरव्ह्यू हलक्यात घेऊ नका. प्रॉपर तयारी करून कॉन्फिडन्सने आणि स्मार्ट पद्धतीने इंटरव्ह्यू द्या, कारण हाच तुमचा सिलेक्शनचा फायनल स्टेप आहे. चला तर मित्रांनो, आता आपण पाहूया पवित्र पोर्टल इंटरव्ह्यूमध्ये नेमके कोणते क्वेश्चन विचारले जातात. सर्वप्रथम इंटरव्ह्यूची सुरुवात होते बेसिक आणि सिंपल क्वेश्चनने. सगळ्यात कॉमन क्वेश्चन म्हणजे इंट्रोड्यूस युअरसेल्फ. हा क्वेश्चन सिंपल वाटतो, पण खूप इम्पॉर्टंट असतो, कारण इथूनच तुमचा कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन स्किल आणि क्लिअरिटी जज केली जाते. म्हणून इंट्रोडक्शन नेहमी शॉर्ट, क्लिअर आणि प्रोफेशनल ठेवा. यानंतर येतात सब्जेक्ट रिलेटेड क्वेश्चन. तुम्ही ज्या सब्जेक्टसाठी अप्लाय केलेले आहे त्या सब्जेक्टमधील बेसिक कॉन्सेप्ट, डेफिनेशन आणि टीचिंग मेथड्सबद्दल प्रश्न विचारले जातात. आपण आणखी एक उदाहरण बघू. तुम्ही एखादा टॉपिक विद्यार्थ्यांना कसा शिकवता किंवा एखादा कॉन्सेप्ट सोप्या भाषेत एक्सप्लेन करा. इथे फक्त उत्तर देणं महत्त्वाचं नाही, तर ते कसं एक्सप्लेन करता हे जास्त महत्त्वाचं आहे. यानंतर काही वेळा ते विचारतात टीचिंग मेथडबद्दल. तुम्ही कोणत्या टीचिंग मेथड वापरता, डिजिटल टूल्स वापरता का, स्टुडंट्सला एंगेज कसं ठेवता. इथे तुमची मॉडर्न टीचिंग अप्रोच चेक केली जाते. यानंतर येतात सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन, आणि हे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट असतात. फॉर एक्झाम्पल, जर क्लासमध्ये स्टुडंट डिस्टर्ब करत असेल तर काय कराल? वीक स्टुडंटला कसं हँडल कराल? क्लास डिसिप्लिन कसं मॅनेज कराल? इथे तुमचा ॲटिट्यूड, पेशन्स आणि डिसिजन मेकिंग बघितलं जातं. आणि शेवटी काही जनरल क्वेश्चनसुद्धा विचारले जातात. तुम्ही टीचर का व्हायचं ठरवलं? तुमची स्ट्रेंथ आणि विकनेस काय आहे? तुम्हाला या स्कूलमध्ये काम का करायचं आहे? हे क्वेश्चन तुमची पर्सनॅलिटी
आणि माइंडसेट चेक करतात. म्हणजे ओव्हरऑल पाहिलं तर इंटरव्ह्यूमध्ये 4 टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. इंट्रोडक्शन, सब्जेक्ट नॉलेज, टीचिंग अँड सिच्युएशन बेस्ड, जनरल पर्सनॅलिटी क्वेश्चन. जर तुम्ही या 4 प्रकारच्या क्वेश्चनची तयारी नीट केली तर इंटरव्ह्यू क्रॅक करणं खूप सोपं होऊ शकतं. म्हणून रँडम तयारी करू नका. प्रॉपर प्लॅनिंग करा आणि स्मार्ट पद्धतीने तयारी करा. चला तर मित्रांनो, आता आपण बघूया पवित्रा पोर्टल इंटरव्ह्यूसाठी तयारी नेमकी कशी करायची. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, इंटरव्ह्यूमध्ये सक्सेस मिळवण्यासाठी फक्त नॉलेज पुरेसं नसतं, तर प्रॉपर स्ट्रॅटेजी असणे खूप गरजेचं असतं. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सब्जेक्ट स्ट्रॉंग ठेवा. तुम्ही ज्या सब्जेक्टसाठी अप्लाय केलं आहे त्या सब्जेक्टमधील बेसिक कॉन्सेप्ट, डेफिनेशन्स आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स तुमचे क्लिअर असले पाहिजेत. पण फक्त स्वतःला समजणं पुरेसं नाही, तर ते विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत एक्सप्लेन करता आलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेसन प्लॅनिंग. इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी कमीत कमी 2 ते 3 लेसन प्लॅन्स तयार ठेवा. प्रत्येक लेसन प्लॅनमध्ये क्लिअर स्ट्रक्चर ठेवा. इंट्रोडक्शन, एक्सप्लेनेशन, एक्झाम्पल, कन्क्लुजन. यामुळे तुमचा टीचिंग अप्रोच प्रोफेशनल दिसतो. तिसरी गोष्ट म्हणजे टीचिंग डेमोची तयारी. हा इंटरव्ह्यूमधला गेम चेंजर असतो. डेमो देताना लक्षात ठेवा, तुमचा व्हॉईस क्लिअर असावा, बोर्ड वर्क नीट अँड क्लीन असावा आणि एक्सप्लेनेशन सिम्पल आणि एंगेजिंग असावी. फक्त बोलू नका, स्टुडंट्सला इन्व्हॉल्व करा, क्वेश्चन विचारा. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन स्किल. तुम्ही मराठी, हिंदी किंवा इंग्लिश कोणत्याही भाषेत बोला, पण तुमचं बोलणं क्लिअर, कॉन्फिडंट आणि अंडरस्टँडेबल असलं पाहिजे. मिररसमोर प्रॅक्टिस करा किंवा स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करून बघा. यामुळे तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढतो. पाचवी आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स. तुम्हाला सगळं येत असेल, पण जर कॉन्फिडन्स नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. इंटरव्ह्यूला जाताना पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. मला येत आहे, मी करू शकतो, हा ॲटिट्यूड ठेवा. आणि शेवटची इम्पॉर्टंट टिप म्हणजे प्रॅक्टिस. जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितका इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही कम्फर्टेबल राहाल. कॉमन क्वेश्चन प्रिपेअर करा, डेमोची प्रॅक्टिस करा आणि स्वतःला मेंटली तयार ठेवा. म्हणजे ओव्हरऑल प्रिपरेशनसाठी 5 मेन गोष्टी लक्षात ठेवा. स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज, प्रॉपर लेसन प्लॅनिंग, इफेक्टिव्ह टीचिंग डेमो, क्लिअर कम्युनिकेशन, फुल कॉन्फिडन्स. जर तुम्ही या 5 गोष्टींवर काम केलं तर तुमचं सिलेक्शन ऑलमोस्ट फिक्स होऊ शकतं. म्हणून प्रिपरेशन लाईटली घेऊ नका. स्मार्ट वर्क करा, कन्सिस्टंट राहा आणि तुमचा बेस्ट द्या. चला तर मित्रांनो, आता आपण पाहूया पवित्र पोर्टल इंटरव्ह्यूमध्ये कॅन्डिडेट्स कोणत्या कॉमन मिस्टेक्स करतात, ज्या तुम्ही नक्की टाळल्या पाहिजेत. कारण अनेक वेळा नॉलेज असूनसुद्धा फक्त छोट्या छोट्या चुकांमुळे सिलेक्शन हातातून निसटतं. सर्वात पहिली मिस्टेक म्हणजे नर्वस होणे. इंटरव्ह्यूला जाताना खूप कॅन्डिडेट्स ऑलरेडी घाबरलेले असतात आणि त्याचा डायरेक्ट इफेक्ट त्यांच्या बोलण्यावर आणि बॉडी लँग्वेजवर दिसतो. लक्षात ठेवा, थोडा नर्वसनेस नॉर्मल आहे, पण तो कंट्रोल करणे खूप गरजेचे आहे. डीप ब्रेथ घ्या, काल्म राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. दुसरी कॉमन मिस्टेक म्हणजे प्रॉपर प्रिपरेशन न करणे. काही जण असा विचार करतात की आपल्याला आपला सब्जेक्ट येतो, इंटरव्ह्यू सहज होईल. पण इंटरव्ह्यूसाठी वेगळी तयारी करावी लागते. विदाऊट प्रिपरेशन गेलात तर सिम्पल क्वेश्चनमध्ये सुद्धा तुम्ही अडकू शकता. म्हणून प्रिपरेशन कधीही स्किप करू नका. तिसरी मिस्टेक म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स दाखवणे. कॉन्फिडन्स चांगली गोष्ट आहे, पण ओव्हर कॉन्फिडन्स खूप डेंजरस असतो. पॅनलसमोर ॲटिट्यूड दाखवणे किंवा मला सगळं येते असा टोन ठेवणे ही खूप मोठी चूक आहे. ऑलवेज पोलाईट, हंबल आणि रिस्पेक्टफुल राहा. चौथी मिस्टेक म्हणजे कम्युनिकेशन पुअर असणे. तुम्हाला ॲन्सर माहीत असेल, पण जर तुम्ही तो प्रॉपर एक्सप्लेन करू शकत नसाल तर त्याचा काही उपयोग नाही. खूप फास्ट बोलणे, अनक्लिअर बोलणे किंवा अडखळणे हे अवॉइड करा. स्लो, क्लिअर आणि कॉन्फिडंट बोलण्याचा प्रयत्न करा. पाचवी मिस्टेक म्हणजे टीचिंग डेमो हलक्यात घेणे. काही कॅन्डिडेट्स डेमोला इम्पॉर्टन्स देत नाहीत आणि हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरते. डेमो हा सिलेक्शनचा डिसाइडिंग फॅक्टर असतो. प्रिपरेशनशिवाय डेमो दिला तर इम्प्रेशन खराब होऊ शकतं. म्हणून डेमोसाठी प्रॉपर प्रॅक्टिस करा. सहावी मिस्टेक म्हणजे बॉडी लँग्वेज इग्नोर करणे. इंटरव्ह्यूमध्ये फक्त तुम्ही काय बोलता हे नाही, तर तुम्ही कसे दिसता आणि कसे पोचता हे महत्त्वाचं असतं. आय कॉन्टॅक्ट ठेवत नाहीत, झुकून बसलात किंवा नर्वस गेस्चर करता, हे सगळं निगेटिव्ह इम्प्रेशन तयार करतं. स्ट्रेट बसा, आय कॉन्टॅक्ट ठेवा आणि कॉन्फिडंट दिसा. आणि शेवटची इम्पॉर्टंट मिस्टेक म्हणजे निगेटिव्ह माइंडसेट. माझं होणार नाही, मला येत नाही असा विचार करून इंटरव्ह्यूला जाणे ही सर्वात मोठी खूप चूक आहे.
तुमचा माइंडसेट नेहमी पॉझिटिव्ह असणे खूप गरजेचे आहे. म्हणजे ओव्हरऑल या सगळ्या मिस्टेक्स टाळा, नर्वसनेस कंट्रोल करा, प्रॉपर प्रिपरेशन करा, ओव्हर कॉन्फिडन्स टाळा, क्लिअर कम्युनिकेशन ठेवा, टीचिंग डेमो सिरियस घ्या, बॉडी लँग्वेज इम्प्रूव्ह करा आणि पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. जर तुम्ही या मिस्टेक्स अवॉइड केल्या तर तुमचं सिलेक्शन होण्याची शक्यता खूप वाढते. म्हणून छोट्या छोट्या चुका करू नका. अवेअर राहा, स्मार्ट राहा आणि इंटरव्ह्यूमध्ये तुमचा बेस्ट द्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पवित्र पोर्टल इंटरव्ह्यूबद्दल कंप्लीट माहिती बघितली. इंटरव्ह्यू कसा असतो, कोणते क्वेश्चन विचारले जातात, तयारी कशी करायची आणि कोणत्या मिस्टेक्स टाळायच्या. मला खात्री आहे जर तुम्ही या सगळ्या गोष्टी प्रॉपरली फॉलो केल्या तर तुमचं सिलेक्शन नक्की होऊ शकतं. लक्षात ठेवा, टीचर होणं ही फक्त एक जॉब नाही, तर ती एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, एक पॅशन आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करा आणि तुमचं ड्रीम नक्की अचीव करा. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ खरंच इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचे प्रश्न नक्की विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण अशाच युजफुल आणि हेल्पफुल व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार. शेवटी एवढंच सांगेन, तुमचं सिलेक्शन तुमच्या हातात आहे. फक्त योग्य डायरेक्शन आणि प्रॉपर प्रिपरेशन हवी. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.